मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मोठा निर्णय, शिक्षण विभागाचा प्रस्ताव शिक्षक भरतीसाठी, शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी आणि अल्पसंख्याक शाळांसाठी सुद्धा. ह्या ज्या भरती आहेत ना, त्या मात्र आता ऑनलाईनच होणार आहेत. आजवर ज्यांनी डी-एड केलेलं आहे, बी-एड केलेलं आहे, करत आहेत, करणार आहेत आणि ज्यांनी डिग्र्यावर डिग्र्या घेतलेल्या आहेत, बी-पी-एड केलेलं आहे, एम-एड केलेलं आहे, सेट, नेट, पी-एच-डी, एम-फिल बरंच काही करून ठेवलेलं आहे, तरीसुद्धा त्यांच्या वर्गी शिक्षक होण्याची संधी उपलब्ध कमीच होत होती. ज्यांना शिक्षक व्हायचं आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, तुमचे जर मित्रमैत्रिणींनी जिवलग असतील, ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, शिक्षकेतर कर्मचारी व्हायचे आहे, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि शिक्षण विभागाचा प्रस्ताव काय आहे, कशी भरती होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे अल्पसंख्याक संस्था होत्या, तुम्हालाही माहीत आहे की या संस्थांची भरती पोर्टल अंतर्गत होत नव्हती. एकट्या मुंबईचा जर विचार केला ना, तर 57% ज्या शाळा आहेत त्या अल्पसंख्याक आहेत. ना यांना TET बंधनकारक आहे, ना TAIT बंधनकारक आहे. यांची भरती कुठल्याही पोर्टलमार्फत होत नव्हती. मात्र आता शिक्षण विभागाकडे तो प्रस्तावच आलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या सर्वांनाच सुवर्ण संधी आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण ही बातमी पाहतोय की शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे अल्पसंख्याक शाळासाठी सुद्धा स्वतंत्र पोर्टल. आता खाजगी संस्थातील भरती आहे ती ऑनलाईनच होणार आहे. खाजगी संस्था म्हणजे काय? आता पवित्र पोर्टल अंतर्गत ज्या आस्थापनांनी पोर्टलवरती शिक्षक भरती केली नाही, पोर्टलला बगल देऊन शिक्षक भरती केली, अशा 8,500 2017पासूनची जी भरती झालेली आहे आत्तापर्यंत 8,500 अशा शिक्षकांवरती सध्या कार्यवाही सुरू आहे. आणि त्यांची भरती का कशी याच्या संदर्भात उपसंचालकांना रोज नोटिसा मिळत आहेत. काहींचं तर निलंबनसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आता पोर्टल भरती बंधनकारक 16 ऑक्टोबर 2025च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि त्याच्यानुसार 2 एप्रिलचा जो शासन निर्णय आला 2026चा, त्याच्यानुसार एक क्लिअर झालेलं आहे की सर्वांना पोर्टलद्वारेच भरती करायची आहे. पोर्टलला पर्याय नाही आहे. नपा, मनपा, आश्रमशाळा, अध्यापक विद्यालय, खाजगी अनुदानित शाळा या संस्थांना पोर्टल बंधनकारक आहे. सोबतच येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभाग, पेसा क्षेत्र, विद्यानिकेतनं अशा बऱ्याच आस्थापना येतील. बहुजन विकास, समाज कल्याण विभागसुद्धा पोर्टलद्वारेच भरती करेल. परंतु आता हे सर्व चालू असताना शिक्षकेतर कर्मचारी जे उमेदवार शिक्षकेतर कर्मचारी भरतीची वाट पाहत आहेत, जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कम्प्युटरचे कोर्सेस झालेलं आहे, अगदी 10वी 12वी ज्यांचं बिलीप झालेलं आहे, ग्रंथपाल व्हायचं आहे, प्रयोगशाळा सहाय्यक व्हायचं आहे, अशा शिक्षकांनासुद्धा शिक्षकेतर कर्मचारी भरती ही पवित्र पोर्टल अंतर्गतच होणार आहे आणि ऑनलाईन होणार आहे. बरीचशी पदं याच्या अंतर्गत रिक्त आहेत आणि ही मात्र भरती पोर्टलद्वारेच होणार आहे. यांची परीक्षासुद्धा IBPS की TCS घेणार, याच्या संदर्भातलं अपडेट आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन चेक करत जा, जेणेकरून तुमच्यासाठी सुद्धा आम्ही बातमी घेऊन येणार आहोतच. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची बातमी, अल्पसंख्याक शाळा. येस मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत अल्पसंख्याक शाळांना हा एक संविधानिक दर्जा आहे, तो संविधानाने दिलेला आहे आणि यांना कोणीही बंधन टाकू शकत नाही, असा आतापर्यंत तुमचा आमचा गैरसमजच नाही आहे. तर हा ॲक्च्युअल योग्यच समज आहे. आत्तापर्यंत असंच होतं आणि पुढे ज्या शाळा अल्पसंख्याक नाही आहेत त्यासुद्धा शाळा अल्पसंख्याक दर्जा, मग ती रिलिजियस मायनॉरिटी असो, भाषिक मायनॉरिटी असो, मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये कितीतरी पवित्र पोर्टलवरती ज्यांनी जागा दिल्या होत्या, आता मात्र त्या शाळा अल्पसंख्याक दर्जा आहेत अशा संबंधित कंप्लेंट आमच्या शिवनिटी फाउंडेशनला मिळत आहेत. त्याच्यावरती सुद्धा आम्ही कार्यवाही सुरू केलेलीच आहे. परंतु आता यांना सुद्धा चाप मिळणार आहे. आपण या न्यूजच्या माध्यमातून पाहतोय की अल्पसंख्याक शाळांसाठी सुद्धा स्वतंत्र पोर्टल आलेला आहे, असा प्रस्ताव शिक्षण विभागानं दिलेला आहे. आता हे लक्षात घ्या, बिगर अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती आता पवित्र पोर्टलमधूनच होईल.
याशिवाय अल्पसंख्याक शाळांमधील भरतीवर शासनाच्या नियंत्रणासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आता जेवढी पदे मंजूर त्यापेक्षा एकही पद जास्त घेता येणार नाही अशी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. शालार्थ आय डी देण्याची कार्यवाही बदलली आहे. म्हणजे थोडक्यातच काय, शिक्षण विभागाकडे हा प्रस्ताव आलेला आहे आणि अल्पसंख्याक शाळा महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 3,500 पेजेसची PDF मी या चॅनलच्या माध्यमातून एक 6 महिन्यापूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. त्याच्यामध्ये हजारो शाळा होत्या मित्रमैत्रिणींनो. त्याच्यामध्ये त्या अल्पसंख्याक होत्या आणि त्याच्यामध्ये भरती कशी चालते ते आम्हाला जर माहीत नसेल ना, तर आपण त्याचा जास्त रिसर्च करायला हवा असं मला पर्सनली वाटतं. कारण याच्यामध्ये भरती काही ठिकाणी गुणवत्तेला पर्याय दिला जातो, परंतु काही ठिकाणी अगदी एज्युकेशन जरी कंप्लीट नसलं ना, तर त्यांची भरती केली जाते टेबलाआडून, टेबलाखालून. ओपन सिक्रेट जे काही आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना मुलाखत राऊंडचं, तसं या पद्धतीची भरती या अल्पसंख्याक आस्थापनामध्ये चालते. आणि म्हणूनच यांना चाप बसवण्यासाठी आता शिक्षण विभागाचा प्रस्ताव आलेला आहे की अल्पसंख्याक शाळासुद्धा स्वतंत्र पोर्टलद्वारे होणार आहेत. जसं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांचं DED BED करत आहेत, जे भावी शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. कारण अल्पसंख्याक शाळांना पदभरती करण्यासाठी 50% मान्यता होती. गेल्या वर्षी अशा शाळांसाठी 80% पदभरतीची मान्यता करण्यात आली. आणि नुकतंच याच संदर्भात एक आझाद मैदानमध्ये आंदोलन झालं MGCTUचं. त्यांनी मागणी केलेली आहे की 100% अल्पसंख्याक शाळामधील जे काही ज्युनियर कॉलेजेस आहेत 1ली ते 12वीपर्यंतचे यांना पदं भरण्याची मान्यता देण्यात यावी. त्याच्यावरती सुद्धा सकारात्मक विचार केला जाईल असं सुद्धा त्यांच्या आंदोलनाच्या शिष्टमंडळ भेटीमध्ये हे सर्व सांगितलेलं आहेच. मला एकत्रित सांगायचंच काय मित्रांनो, इतक्या वर्षी जी आपली भ्रांत होती ना, माझं होईल की काय, तर मित्रांनो ज्यांचं सध्या DED BED रनिंग आहे ना, जे कॉलेजवरती आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. नक्कीच शिक्षकाच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, नोकरीसाठी, भाकरीसाठी शिवनिटी फाउंडेशन लढते आणि लढत राहील. कारण हा आपला बेरोजगारांचा लढा आहे आणि हा लढा एक तुमच्या सकारात्मकतेवरती जितका अवलंबून आहे, तेवढाच आपल्याला शिक्षक व्हायला पाहिजे हे सुद्धा तुमचं ध्येय आहे. आणि तुम्हाला शिक्षक झालेलं बघायचं आहे हे आमचं स्वप्न आहे. आणि त्यामुळे आपण स्वप्नाच्या पाठी ची जी हा लढा आहे ना, तो नक्की आपण जिंकू, त्याच्यामध्ये शंकाच नाही. कारण आपण ही स्वप्न ना मित्रांनो दिवसा बघतोय, झोपेत बघत नाही आहोत. आणि ती सत्यात उतरवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्याक शाळासाठी स्वतंत्र पोर्टल करा, अन्यथा पवित्र पोर्टलद्वारेच यांची भरती करा अशी आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी करणार आहोत. आणि तुमच्या लक्षात येईल, जे उमेदवार आता एज बारच्या मार्गावरती आहेत त्यांना फक्त 9 ते 12साठी ही संधी उपलब्ध असणार आहे. अल्पसंख्याक शाळामध्ये कोणती एजचं तुम्हाला लिमिट नाही आहे. फक्त ZP, मनपा, नपा हे सोडून बाकीच्या कुठेही तुम्हाला एज बारचं लिमिट नाही आहे. अंटील एज ऑफ 58पर्यंत तुम्ही कुठंही नोकरी, जर गव्हर्मेंटचे जर तुम्हाला चान्स भेटला तर करू शकता. परंतु त्याच्यामध्ये शिक्षण सेवक आता त्याच्यावरती सुद्धा लवकरच निर्णय होणं अपेक्षित आहे. हे सर्व विचार करता एक 55-56पर्यंत तुम्ही कुठंही जॉबवरती काम करू शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता जे एज बारच्या बॉर्डर लाईनवरती आहे त्यांनीसुद्धा होप सोडायचे नाही आहेत मित्रांनो. नक्की आपण तुमच्यासाठी एक आशेचा किरण घेऊन आलेलो आहोत आणि येत राहू. कारण आता सर्वच मात्र हे ऑनलाईनच्या रडारमध्ये येत आहे आणि त्याच्यामुळे जास्त पदं भरली जातील. आणि अर्थातच पोर्टल जसं आहे पवित्र, जे शिक्षण विभाग शिक्षक भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरती येणाऱ्या काळामध्ये करणार आहे, त्याच्या संदर्भातले सुद्धा डिटेल प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला मिळत राहतील. आणि लढाई भरपूर निकराची आहे, जिकराची आहे, पण हिमतीची आहे. हिंमत दाखवली ना तर लढू. आणि अल्पसंख्याक पोर्टलसुद्धा पवित्रसारखंच एखाद्या स्वतंत्र पोर्टलवरती किंवा पवित्र पोर्टलवर आणण्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत.